बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद आता दिल्ली दरबारी जाऊन पोहोचणार आहे. विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेतील आणि पक्षातील ज्येष्ठ नेते असल्यामुळे सध्या कार्यरत अनेक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या विवादात पडायला तयार नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा हात टेकले असून याचा निर्णय आता दिल्लीतूनच होईल असे सुतोवाच केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रातील लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजशिष्टाचार पाळला नाही म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्ताविरोधात दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक असल्यामुळे या कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळायला हवा होता, परंतु या कार्यक्रमाला संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातील 34 आदिवासी मुली ह्या गेल्या 6 महिन्यात बेपत्ता झाल्याने राळेगावात काल संपूर्ण शहर बंद ठेवण्यात आले होते. या प्रकरणात मुलींची तस्करी झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडून त्याला कडक शिक्षा देण्याकरिता हा बंद ठेवण्यात आला होता. सध्या उन्हाचा पारा चांगला चढला असल्यामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना उघडकीस येत आहे. गुग्गुस शहरात राजीव रतन हॉस्पिटलला लागून असलेल्या निलगिरी झाडांच्या जंगलाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच आग आटोक्यात आणली नसती तर जवळील राजीव रतन हॉस्पिटल सुद्धा आगीच्या भक्षस्थानी गेले असते अशी स्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक महिलांच्या लैंगिक शोषणाचे अनेक प्रकार उघडकीस येत असून आता नागपूर येथील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा स्वतःच्या संस्थेत काम करणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपात रियाज काझी याला मानकापूर पोलिसांनी बेड्या घातल्या. संस्थेत काम करणाऱ्या अनेक महिलांवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न त्याने केला आणि त्यावर कडी म्हणजे रोजा पठण करा अन्यथा नोकरीवरून काढून टाकेल अशी धमकी सुद्धा तो या महिलांना द्यायचा. लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या आरोपाखाली मानकापूर पोलिसांनी रियाज काझी याला पोलीस कोठडीत टाकले आहे. शहरात सुद्धा एका 73 वर्षीय नराधामाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले. या प्रकरणात न्यायालयाने या नराधामास 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच 37,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. केवळ 2 दिवसांपूर्वी स्वयंपाकघरात सिलेंडर आणला आणि या सिलेंडरला स्वयंपाक करताना आग लागली. या आगीत ही महिला थोडक्यात बचावली. ही घटना आहे वरोरा शहरातील साईनगर येथील. रेखा दातारकर ह्या स्वयंपाक करत असताना अचानक सिलेंडरने पेट घेतला. या आगीत त्यांच्या शरीराला किरकोळ दुखापत झाली आणि त्यांनी आरडाओरड केली. शेजारील नागरिकांनी वेळीच धाव घेतली आणि सिलेंडरला कसेबसे विझवण्यात यश मिळवले. जुने मित्र रात्रीच्या वेळेस चर्चा करत असताना शाब्दिक बाचाबाची झाली आणि या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले आणि ही हाणामारी युवकाचा प्राण घेऊन गेली. ही घटना आहे गोंडपिंपरी तालुक्यातील वडोली येथील. वैभव साईनाथ आळे आणि परिमल झाडे या दोघांमध्ये हाणामारी झाली आणि या प्रकरणात परिमल झाडे यांनी वैभववर थेट चाकूचा वार केला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला ताबडतोब चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याची प्राणज्योत मालवली. आरोपी परिमल झाडे मात्र घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही जिल्ह्यात सर्वत्र मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध होत आहे आणि यामागे राजकीय आशीर्वाद आणि पोलिसांची उदासीनता तेवढीच कारणीभूत आहे. परंतु पोलीस प्रशासनातील काही मोजके अधिकारी मात्र या प्रकरणावर आळा घालीत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. एटापल्ली तालुक्यातील लांजी जवळ काल पोलिसांनी भरीव कामगिरी करत 15 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केलाय. यामध्ये देशी दारू, बियर आणि 4 चाकी वाहन यांचा समावेश आहे. आरोपी मयूर विजय बालमवार याला पोलिसांनी अटक केली आहे. जुनी पेन्शन आणि इतर मागण्यांना घेऊन आजपासून शासकीय, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी संपाचे हत्यार उगारले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार हे निश्चित. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यावर या बेमुदत संपाचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या बेमुदत संपाला अधिकारी वर्गांनीही पाठिंबा दर्शवल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत आणखी एक संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथे उघडकीस आली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 65 वर्षीय वृद्ध महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्या जवळील पैसे लुटले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी आवेज खान युनुस खान याला CCTVच्या पुराव्याने अटक केली आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.